तुम्ही या डब्यात कशा आला? मला लीलावतीने तुझ्या भूतकाळात जाऊन तुला आणि शोभाला वेगळं करायला सांगितलं होतं. म्हणजे तुम्ही? नाही नाही, मी असं काही करणार नाहीये. मी तिला खोटं सांगितलं. मी तिला सांगितलं की मी त्याच्याच भूतकाळात जाऊ शकते जो माझा मालक आहे. म्हणून तिने मला डब्यात अडकवलं आणि तू मला सोडवलंस. आता तू माझा मालक आहेस. मोहन काय करतोयस? अहो, शोभाने यायच्या आधी मला जेवण करून ठेवायला सांगितलं. जेवण करतो काहीतरी. अरे मी आहे ना. मी असताना तू काम केलंस तर माझा काय उपयोग? थांब. हो, तुम्ही असं सगळं करू नका हो. पुन्हा मला सवय लागली ना तर सगळा गोंधळ होईल. काही गोंधळ होणार नाही. मी आहे ना तुझ्या बरोबर. होण्या होण्या, हो स्वयंपाक झाला? झाला. झाला? हो एवढा कमी वेळात तयार पण झाला? हो. कसं काय केलास? ते मोहन, तिला काही सांगू नकोस. नाही अरे नाही काय? नाही नाही म्हणजे मोन्या, अरे कपडे धुवून टाकायचे ना आधी. हा. पण नंतर दुपार नंतर ना ऊन जातं, मग वाळत नाहीत रे ते. हो धुतो आता. काय रे, कोणाला शोधतोय? नाही काय काय हे घे. मी करतो. हा आई, काय शोधते? काय नाही ग. मग आल्याला डबा का घेतलास? ते हा म्हणजे अगं मी मास्टरला जाताना सांगितलं होतं ना की सगळे डबे साफ करून ठेव म्हणजे आलेत म्हणून. म्हणून त्यांनी नीट साफ केले की नाही बघते मी. ते कर, काय करायचं ते कर. घरातले ना सगळे डबे काढ आणि घेऊन बस. जाऊ दे, बोलूनच. कपडे पण धुवून ठेवलेत. कशाला करायचं हे सगळं? होण्या, इतके लवकर कपडे कसे काय धुवून झाले? अरे बोल ना, इतक्या लवकर कसे धुवून झाले? तिकडे काय बघतोय? सांग ना, इतक्या लवकर कसे कपडे धुतलेस? ते झाले कपडे धुवून झाले. तेच विचारलं ना, कसे धुतलेस? झाले का तिला? सगळी कामं पटापट करतोय का? अंगात वाघ शिरला की काय? झाले. जा आता वाळत घाल. हो. मोहन,
गेली कुठेही? सगळीकडे शोधलं मी हिला, कुठंच दिसत नाहीये. मोहिनी, अगं कुठे आहेस तू? ये ना. मोहिनी, माझा तुला आदेश आहे, माझ्या समोर ये. बापरे, ती येतच नाहीये. म्हणजे सगळी कामं आता माझी मलाच करावी लागणार. भूकेने तर माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले. अगं जेवण तरी करून जायचं होतच ना. मास्टर याचा भूतकाळ बदलायला गेली होती. पण त्या मास्टरचा भूतकाळ बदल असं दिसतच नाहीये मला. या मास्टरमुळे ना माझ्या लेकीचे मात्र अरे हा, मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ते एकच माणूस देऊ शकतो. मास्टरड्या. मोन्या, चहा दे. शोभा चहा. बाकीची सगळी कामं झाली? हो, सगळी कामं झाली. नाश्ता झाला, जेवण झालं, लादी पुसली, दूध आणून झालं, देवपूजा झाली, तुझ्या साडीला इस्त्री करून झाली. ही सगळी कामं इतक्या कमी वेळात कशी काय केलीस? हो, अरे काय विचारते मी तुला, काय झालंय तुला? नाही, मी काय म्हणतो, शोभा तू बस ना, फ्रेश हो, चहा घे, मग सांगतो ना. नाही, आधी तू मला सांग, ही सगळी कामं कशी काय केलीस तू? काय झालंय काय तुला? तिकडे काय बघतोयस, माझ्याशी बोल ना. तुला असं नाही वाटत खूप कमी वेळात सगळी कामं केलीस तू? हा, जाऊ दे, केलीस ना, बरं झालं. माझी कटकट कमी झाली. मोन्या हे कर, मोन्या ते कर, मोन्या असं करू नको, मोन्या तसं करू नको. बरं झालं, पटापट कामं करतोय. अगं, रोज ह्यांचे कपडे धुवून ना हात दुखायला लागले. असं वाटतं ना आता शांताला कपडे धुवायला ठेवावं. कशाला? तिचा मात कोण सहन करणार? त्यापेक्षा एक काम कर ना, वॉशिंग मशीनच घेऊन टाक. तुला सांगते, मी काल मॉलमध्ये गेले होते, मी मस्त मशीन बघितलं, फुल्ली ऑटोमॅटिक माहितीये, आणि सध्या काहीतरी डिस्काउंट पण चालू आहे. हो, मी त्यांना सांगून टाकलं की बस झालं, मला पण या महिन्यात मशीन पाहिजे म्हणजे पाहिजे. पण कपडे स्वच्छ धुवून निघतील ना? हो मग. अगं तुला सांगते, 40 मिनिटात 3 किलो कपडे धुवून निघतात माहितीये. सांगतेस काय? 40 मिनिटात 3 किलो? हो मग. अगं तुला सांगते, एवढ्या कमी वेळात आपले तरी होतात का कपडे धुवून? तू पण जाऊन बघून ये एकदा, मी म्हणते. नाही नको. पण कमाल आहे ना, 40 मिनिटात सगळे कपडे धुवून होतील. काय उपयोग त्या मशीनचा? सगळे पैसे वाया जाते. अहो वहिनी, एवढ्या कमी वेळात आपले होतात का कपडे धुवून? हो, तुमचं होतात? हा, म्हणजे आमचे हे तर 10 मिनिटात कपडे धुतात. 10 मिनिटात कसं शक्य आहे वहिनी? अगं खरंच सांगते माधुरी, आमच्या हे ना तू असं तसं समजू नकोस. यांनी जर ठरवलं ना तर काहीही करू शकतात. कोबी दे रे. हो, मान्य आहे की मोहन भाऊजी सगळी कामं करतात, पण 10 मिनिटात सगळे कपडे धुणं अशक्य. अहो 2-3 कपडे असतील तर ठीक आहे, पण 2-3 किलो? तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही का? पण ठीक आहे, मी चॅलेंज घेते. अख्ख्या चाळी समोर आमचे हे 10 मिनिटात कपडे धुवून दाखवतील. हा, पण कपडे स्वच्छ धुतील ना, का फक्त बालदीतून काढतील? ए लता, मशीन पेक्षा फास्ट आणि स्वच्छ कपडे धुवून दाखवतील की नाही बघा. तुमची ना तोंड बंद करतील.
हा ठीक आहे, घेतला चॅलेंज. बघूयात आज कोणाचं तोंड बंद होतंय ते. हा घेतलं चॅलेंज. हे घे. दे बाबा, हे दे. कोबी कसं आहे? काय स्वतःला समजतात का या? हा मला चॅलेंज करतात. आता दाखवतेच त्यांना. काय झालं काय शोभा? लता आणि माधुरी स्वतःला खूप शहाण्या समजतात. तर काय केलं त्यांनी? मला चॅलेंज दिलंय आणि मी ते घेतलंय आणि ते तू पूर्ण करायचंय. तर काय झालं ते तर सांगशील की नाही शोभा? अख्ख्या चाळीसमोर वॉशिंग मशीन पेक्षाही फास्ट आणि स्वच्छ कपडे तू धुणार आहेस 10 मिनिटात. काय 10 मिनिटात कपडे धुवायचे? हो. पण शोभा हे कसं शक्य आहे? काय नाही शक्य? काल कसे पटापट धुतलेस तसे आज धु. अगं पण काल ते काय झालं? मोन्या मला काही ऐकायचं नाहीये. सगळ्या चाळीसमोर तू 10 मिनिटात कपडे धुणार आहेस. पण 10 मिनिटात कपडे धुणं कसं शक्य आहे शोभा? मोन्या तू बायकोसाठी एवढं नाही करू शकत? अरे इतर बायकांचे नवरे बघ त्यांच्यासाठी काय काय करतात. मी तुला क्षुल्लक गोष्ट सांगितली ती पण नाही करणार तू? अगं पण शोभा ते मला काही ऐकायचं नाही मोन्या. तू पटकन खाली ये. शोभा ऐक दत्ता आणि माधुरी मला सांगते 10 मिनिटात माझ्या नवऱ्याला जमणारच नाही म्हणून त्यांना दाखवते ना आता. अगं तू ये खाली पटकन. कपडे धुवायच्यात लवकर ये. शोभा ऐक आहे शोभा. लवकर ये. शोभा अहो शोभा ऐक. मोहिनी अहो मोहिनी कुठे आहात तुम्ही? अहो मोहिनी इथे सगळा प्रॉब्लेम झालाय. हो शोभाने माहितीये मला. मग आता काय करायचं? 10 मिनिटात एवढे सगळे कपडे कसे धुणार मी? अरे जादूने मी सगळे कपडे. नको नको तुम्ही जादू करू नका. सगळ्यांच्या समोर जादू केलीत ना तर कळेल ना सगळ्यांना. काय करायचं कळतच नाहीये. मोहन तू टेन्शन घेऊ नकोस. काहीतरी मार्ग नक्की निघेल. अरे तर चाळीतील माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, चाळीचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की शोभा मोहन म्हात्रे उर्फ शोभा वहिनी यांनी लता वहिनी आणि माधुरी वहिनींना एक चॅलेंज दिलेलं आहे. मोहन म्हात्रे म्हणजे आपला मोहन्या आज वॉशिंग मशीन पेक्षा फास्ट कपडे धुणार आहे. नाही 10 मिनिटात एका घरातले म्हटलं होतं मी. तुम्ही तर अख्ख्या 40 कपडे आणून ठेवले. अहो नाही, असं केलं तरच रेकॉर्ड बुक मध्ये नाव येईल ना त्याचं. हा बरोबर आहे ना. मग अख्ख्या चाळीचे सगळ्या लोकांचे कपडे 10 मिनिटात धुतले तर ते रेकॉर्ड बुक वाले नाव घेतील ना मोन्याचं. नाही का करायचं का? द्यायचे का धुवायला त्याला? ए राहुल गप्प बसशील का? तुला धू आता. ताई ते जाऊ दे हो, पण आज जे कपडे धुणार आहेत ते कुठे आहेत? हा कुठे आहेत मोहन भाऊजी? घाबरून लपून बिपून तर नाही ना बसले? ए लता माधुरी ते कशाला लपून बसतील? आता येतील आणि 10 मिनिटात सगळे कपडे धुतील की नाही बघ. तुमच्या सगळ्यांची तोंड बंद करतात. अहो अहो खाली या. आलो आलो आलो. अहो मागे वळून काय बघताय? खाली या ना. आलो. अहो कुठे राहिलात? या. ये तर आजचे चॅलेंजर मोहन म्हात्रे खाली आलेले आहेत. गप गप ना जरा गप. दिसतंय सगळ्यांना कसलं कोण बोलतो उगाच. गप वहिनी आपण सुरू करायचं का? हा चल मोनी. मी काय म्हणतो जाऊ दे ना उगाच कशाला शोभा. थांबायचे. मोन्या ते सगळे कपडे तुला 10 मिनिटात धुवायचे. आणि नाही धुतलेस ना तर वर जाऊन ना घरातले सगळे कपडे आहेत ना तेवढे काढेन आणि तुला धुवायला लागेल. ऐक कळलं? मला. कपास सगळे कपडे धुवायचे. ऐक, ऐक. इथे. आमचे हे तयार आहेत. वा वा वा. मस्त मस्त. चला आता आपण चॅलेंजला सुरुवात करूया. मोहन तयार आहेस ना? मी कधी म्हटलं तुझी वेळ सुरू होते आहे आता. मोन्या चल चल अरे मोन्या. मोहन 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 मोहन.
करतो. लवकर हात चालवा. 6 मिनिटं राहिलेत मोहन. होईल होईल होईल. हा हा. तीस सेकंद बाकी आहेत. आई शपथ आहे मोन्या आहे. अरे कसले भारी कपडे धुतो यार तू. नुसता धूर केला एकदम. मोहन यार मानलं तुला. मग नवरा कोणाचा आहे? काय काय लता माधुरी काय म्हणाला होता? हं? माझ्या नवऱ्याला काहीच काम जमणार नाही. मी चॅलेंज घेतलं होतं आणि मी जिंकली आहे. हो वहिनी चूक झाली आमची, माफ करा. ठीक आहे ठीक आहे, केला माफ. पुढच्या वेळी लक्षात ठेवायचं. हं? अहो काय केलं ते तुम्ही? तुमच्या हातात जादू आहे. काय इकडे तिकडे बघता? हो तुम्ही माझा मान राखलाय. आई आई हा काय शोधतेस? काय नाही का? काय नाही ते मोहन मोहन अरे तुझ्या कपडे धुण्याचा मी फॅन झालो यार. अरे का स्पीड आहे तुझा. मीच त्यांना शिकवलंय. ए मोहन अरे आत्ता मला एक आयडिया आली. आपण दोघं मिळून लॉन्ड्रीचा बिझनेस टाकूया. तू कपडे धु, मी प्रेस करून ठेवेन. काय धुवून चालेल बिझनेस. बोल कशी वाटते आयडिया. फुकराड आहे. आमच्या यानं ना खूप काम आहे. हा गप्पा बसा जरा. हो तुम्ही जा वरती जमीन जा. थँक्यू. थँक्यू काय, माझं कामच आहे ते. आणि आज स्वतःच्या हाताने जे कपडे धुतले ना ते शेवटचे. आणि यापुढे तुला काहीच काम करावं लागणार नाही. का? कारण भानू परत यायची वेळ आलेली आहे. काय